हे परभणीचे आहे, हे गंगापूरचे आहे आणि हे सोयगावचे आहे. यांच्या काही तक्रारी आहे, बेसिक तक्रारी आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ग्रामसभेमध्ये सरपंचांना, ग्रामसेवकाला प्रश्न विचारले. आमच्या गावात रस्ते नाही, आमच्या गावात प्यायला शुद्ध पाणी नाही, आमच्या गावात शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, आमच्या गावात आरोग्य व्यवस्थित नाही. या एक ना अशा अनेक विषयावर प्रश्न विचारले असता आम्हाला धमक्या येतात, आम्हाला शिवीगाळ होते आणि आम्हाला असं सांगितलं जातं की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. अशा वेळी माझं सर्व तरुणांना आव्हान आहे की टीम तयार करा, गावागावामध्ये पॅनल तयार करा. आता इलेक्शन जवळ आलेले आहे. ज्याला कोणाला काम करण्याची आवड आहे, ज्याला कोणाला काम करण्याची इच्छा आहे, त्याला उभं करा, त्याला पुढं करा. त्याच्या नावाने बीडीओला तक्रार करा, त्याच्या नावाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार करा. आणि हे जे बाळगुंड असतात, हे गावचा पैसा लुटण्याचं काम करत असतात. यांना धडा शिकवण्यासाठी तरुणाच या ठिकाणी आता समोर येऊ शकतो. हे परभणीचे आहे, हे गंगापूरचे आहे, हे या ठिकाणी सोलापूरचे, सोयगावचे आहे. अशा अनेक तरुणांच्या समस्या असतात. कोण असतात, मला रोज शेकडो फोन येतात की ग्रामसेवक माहिती देत नाही, कामाचं काम नव्हता, बिल काढून घेतलं, पेवर ब्लॉक बसवले पण नाही, त्याचं बिल काढून घेतलं, पाण्याचं साहित्य आणलं, पाईपलाईनचं त्याचं बिल काढून घेतलं, साहित्य भेटलंच नाही, शाळेत साहित्य आणलं, त्याचं बिल काढून घेतलं, ते भेटलंच नाही. अशा आशयाला एक माहिती अधिकार कायदा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा आशयाला टीम तयार करून निवडणुकीसाठी पॅनल तयार करून रिंगणात उतरणे हा एकमेव पर्याय या ठिकाणी मित्र मला दिसतोय. कारण आपण जर आवाज उचलला नाही, आपण जर बोललो नाही, तर हे अनपढ लोक, हे यांना शिक्षण नसलेले लोक, हे दादागिरी करणारे लोक आपलं भविष्य बिघडवून ठेवतील, आपल्या गावचं इन्फ्रास्ट्रक्चर बिघडवून ठेवतील. शासनाकडनं, केंद्राकडनं, राज्याकडनं गावाला येणारा निधी यांच्या घरामध्ये घुसेल, जेणेकरून गावचा विकास होणार नाही आणि पिढ्यानपिढ्या आपल्या बर्बाद होतील. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की गावागावामध्ये जे तरुणांचं शिक्षण संपलेलं आहे त्यांनी पॅनल तयार करावं, त्यांनी टीम तयार करावं आणि या निवडणुकीला सामोरं जावं. धन्यवाद.